हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी किती ब्लाउजेस कट केलेले आहे, किती ड्रेसेस कट केलेले आहे आणि कशा प्रकारे आजचा माझा दिवस गेलेला आहे ते शेअर करत आहे। तर आज मी सर्वात आधी तर हे सलवार कट करायला घेतले होते। हे एक दिवस आधीचा व्हिडिओ आहे आणि दुसऱ्या दिवशीचा एक व्हिडिओ घेतलेला आहे। ह्या दिवशी मी कटिंग करत असताना लाईट गेली होती। कटिंग वगैरे करून घेतली आणि स्टिचिंगला बसावं म्हणलं का लाईट गेली। स्टिचिंग वगैरे काय मी केली नाही। तर दुसऱ्या दिवशी मग स्टिचिंग वगैरे केली। काही जागी मी थोडा व्हिडिओ घेतलेला आहे, काही जागी नाही घेतलेला आहे। तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण स्किप न करता बघा, तर पुढे मी किती कसं काम ॲडजस्ट केलेलं आहे ते पूर्ण दाखवलेलं आहे। तर इथे माझं सलवारची कटिंग चालू आहे, कळीची सलवारची कटिंग चालू आहे। सर्वात आधी मी वरचा कमरेचा नेफा काढलेला आहे आणि साईडचा पल्ला म्हणतात 8 इंचाचा जी काढतो ते काढलेला आहे। आता फक्त घेरेचा भाग काढायचा आहे। घेरेचा भाग लेंथमध्ये 1 इंच वाढून घेतलेला आहे आणि रुंदीमध्ये 3 इंच असा वाढून घेऊन याची आपल्याला इथे मार्किंग करून घेत आहे। अशा प्रकारे जर कपडा कट केला तर आपल्याला इथं घेर जास्त भेटतो। जर अशा प्रकारे जी कटिंग जी पाहायची असेल, तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, ह्याचा मी व्हिडिओ डिटेलमध्ये टाकते। तर ह्या वेळेस आता ही गडबड असल्यामुळे मी डिटेलमध्ये ह्याचा व्हिडिओ घेतलेला नाही। मला वाटतं ह्याच्या आधी मी सलवारची कटिंगचा डिटेलमध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे असं वाटतं। तुम्ही तरी माझ्या यूट्यूब चॅनलवर चेक करा जाऊन, की माझ्याजवळ ते व्हिडिओ असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता। बहुतेक तर आहे, तरी तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। आता इथे हे मॅनीचा भाग मोजत आहे। मॅनीचा भाग मोजून मॅनीचा मार्किंग केलेला आहे। आता ह्याच्यानंतर मग मला कटिंग करायचं होता एक साडीचा ड्रेस कट करत असताना त्याच्यातला मग मी कटिंग करला अर्धा लेस कमराच्या साईडनं नेटचा होता। साडीचा भाग ते आधीच उसवून घेतलेला आहे आणि हे ब्लॅक कलरचं आहे प्लेन फॅब्रिक। मी हे मार्केटहून आणायला लावलेला आहे। हे बघा, हे एवढाच आपल्याजवळ टॉपसाठी कापड होता आणि हे जे आता मी हातात घेतलेलं आहे कटिंग, ह्याचा ओढणी बनवत आहे। 2.5 मीटरचं जेवढं कमराच्या साईडनं जेवढा घेर आहे तेवढाच 2.5 मीटरचं आपली ओढणीच बनत आहे। इथे मी घडी करून हिला पण तेवढ्याच लेंथच्या हिशोबानं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। याच्यानंतर जेवढा आपल्याला राहिलेला आहे समजा कट करून उरलेला फॅब्रिक, ते आपल्याला स्लीव्जमध्ये यूजमध्ये घ्यायचा आहे आणि पॅन्टच्या बॉटमला यूजमध्ये घ्यायचा आहे। ह्याचा पण व्हिडिओ मी डिटेलमध्ये ह्याचा पण स्टिच करता वेळेस किंवा स्टिच झाल्या वेळेस ह्याचा पण तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवते। तर ह्याच्यानंतर मग हे कट केलं की लाईट आली होती, तर हे स्टिच करायला बसले होते ब्लाऊज। ह्याची स्टिचिंग करून घेतलेली आहे। यांना गडबड होती, हे ब्लाऊज स्टिच करून दिलेला पण आहे। तर ह्याचं कटोरी ब्लाऊज होतं, नॉर्मल गुळगळा होता। ह्याचा कटिंग करून ठेवलेला ते हे झालेलं आहे, त्यांना देऊन टाकलेलं आहे। आता हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। संध्याकाळच्या टायमाला बाकी तेवढं काम करून लाईट गेली होती। दिवसभरात कटिंग केले, नंतर मग एक स्टिच करून ते देऊन टाकले। त्याच्यानंतर आजच्या दिवसभरामध्ये 2 कस्टमरचे कपडे द्यायचे होते। एका कस्टमरची 2 साडी पिको फॉल आणि 1 ब्लाऊज द्यायचे होते, आता जे माझ्या हातात आहे ते। आणि लास्टला जे आहे 7 वाजेपर्यंत एका कस्टमरला द्यायचे होते 1 ब्लाऊज, त्यांचे 2 साड्या। त्यांचं पण तसंच होतं, 2 साड्या आणि 1 ब्लाऊज। यांचं पण 2 साड्या आणि 1 ब्लाऊज। आणि मध्येच एक गोपी बाह्याचं एक होतं, ते कट करून ठेवलेलं होतं, ते पण ब्लाऊज एक स्टिच करून सकाळच्या वेळेस ठेवलेलं आहे। आता जे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे त्या ब्लाऊजला तुरफई आणि हुक करायचं राहिलेले आहेत। तर सर्वात आधी हे भाऊजाईला मी ब्लाऊज कट करून देत आहे। भाऊजाईला हे ब्लाऊज कट करून दिले तर ते कस्टमर येईपर्यंत ते ब्लाऊज रेडी होईल आणि पिको फॉल आहे ते मी रेडी करते। नंतरच्या वेळेस राहिलेले 2 साड्या तिला करायला लावते। आता हे अर्जंट येतील तवर हे ब्लाऊज कटिंग करून दिलं का तिने लवकरात लवकर स्टिच करून घेईल। आपण जेवढं पण हिशोबाने जेवढं पण काम केलेलं आहे ते सर्व वेस्ट जातो कधी कधी। आता माझी हे पूर्ण लेट कपडे चालत आहेत कस्टमरचे, नाहीतर मी डायरीवर जेव्हा आपण लिहून घेतो ना त्यावेळेसच मी त्यांना टाईम देत असते, ह्या टायमाला तुम्ही ब्लाऊज घ्यायला या। जसं आपण ब्लाऊज जेव्हा घेतो कस्टमरचे, तर 4 ब्लाऊज असतील तर एका दिवसामध्ये आपल्याला रेडी होतात। तर 10 किंवा 8 ब्लाऊज असतील तर एका दिवसामध्ये रेडी होत नाहीत।
रेडी होतात, पण काही काही वेळेस कस्टमर येतात. कस्टमरला बोलण्यामध्ये आपल्याला ते ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग होत नाही. तर त्याच्यासाठी मग मी आता समजा आज मला एकाला ब्लाऊज द्यायचे आहे, तर तिथून मी 2 दिवसाचा गॅप ठेवते. आजच्या दिवसात आपले 4 बी ब्लाऊज होत असतील तर दुसऱ्यामध्ये 2 दिवसाचा गॅप ठेवते. 2 दिवसाच्या नंतरची मग तारीख देते. समजा आज मी 4 तारीख दिलेली आहे, तर त्यांना 6 तारीख असं देते. तर 2 दिवसाचा गॅपमध्ये असला का आपल्याला 5 तारखेचा एक आपल्याला टाईम भेटतो. 5 तारखेला आपण स्टिच करू शकता. 6 तारखेच्या संध्याकाळपर्यंत स्टिच करून आपण देऊ शकता. त्याप्रकारे जर आपण कटिंग आणि स्टिचिंगचं तसं जर ठेवलं तर आपलं कस्टमरला लेट होत नाही. जर आपण कस्टमरच्या आधीच आपण कापडं जर घेऊन ठेवले डेटच्या हिशोबानं, त्या हिशोबानं जर चाललं तर त्या हिशोबाने केव्हा कपडे होत नाहीत. कपडे सर्व कस्टमरला टाईमला भेटण्यासाठी आपल्याला हे टाईम टेबल व्यवस्थित ठेवलं पाहिजे. कोण्या टायमाला कटिंग करायची, कोण्या टायमाला स्टिचिंग करायची. माझ्या ह्या वेळेस टाईम टेबल सगळं बिघडलेलं आहे, कारण ह्या वेळेस माझे 2 ते 3 दिवस बीचमध्ये लाईट पण जात होती बार आणि कोणी कस्टमर आले का कोणी 1-1 तास 2-2 तास उठत नाहीत. काही ना काही डिझाईन दाखवायचं असते, काही ना काही दाखवायचं असतं, तर त्या वेळेस पण केव्हा लेट होतं. तर हे कस्टमरचं मला हे मी जे मार्किंग टाकत होते मला हे कालच द्यायचं होतं, पण आता त्यांचं मला 1 दिवस लेट झालेलं आहे. त्या कस्टमरला सांगितलेलं आहे की 1 दिवस तुम्ही लेट घेऊन जा, रात्री द्यायचं तर तुम्ही सकाळी 12-1 वाजेपर्यंत घेऊन जा. तर हे माझं पूर्ण रेडी झालेलं फक्त एका ब्लाऊजसाठी त्यांचं राहिलेलं आहे. त्यांचे 6 ब्लाऊजचे 6 साड्या पिको फॉल होते. त्यांचं पूर्ण बिल आपण टोटल वगैरे करून त्यांना व्हॉट्सअपला टाकलेलं आहे. त्यांनी मग आपल्याला येऊन कपडे वगैरे घेऊन त्यांचा लगेच्या लगे हिसाब होतं. 1 दिवस आधी जर आपण असंच व्यवस्थित जर हिसाब वगैरे करून ठेवला, कस्टमर आल्यावर ते आपल्याला त्यांच्यासमोर हिसाब करत बसायला आपल्याला वेळ भेटत नाही. केव्हा काय होतं, एक कस्टमर आपल्याला आलेले असतात तर लगेच दुसरे बी कस्टमर आलेले असतात. त्या कस्टमरला आपल्याला लगेच घेऊन जायची गडबड असते. काही कस्टमरांना टाकून जायचे. घेऊन जाण्यासाठी जे पण कस्टमर आलेले आहेत त्यांनी आले की लगेच आपल्या डायरीवरला हिसाब चेक करतील आणि लगेच घेऊन जातील. मग त्याचं आपल्याला हिसाब वगैरे करून व्यवस्थित दिलं ना, त्यांनी येऊन लगेच कपडे घेऊन जातात. आता फायनल आपल्याला ही साडी पण झालेली आहे. ती ब्लाऊज भाऊजाईची स्टिच करायला दिली होती, भाऊजाईने ते स्टिच केलेलं आहे. माझं एक ब्लाऊज होतं कॉलरचं, ते कटिंग केलेलं आहे, स्टिच करायचं बाकी आहे. आता इथे मला हे ब्लाऊज घ्यायला ह्यांनी येणार आहेत म्हणून मी इकडं ह्या ब्लाऊजला हुक आणि तुरपाई करत होते भाऊजाई द्यायला. मी आधी व्यवस्थित आपले ब्लाऊज वगैरे हुकाला बाहेर देत होते पिको फॉलला हुक करण्यासाठी, पण टायमाला ते पण कस्टमरपर्यंत पोहोचून देत नव्हत्या, वेळ लावत होत्या. तर आम्ही दोघंच मिळून करायलो. आता तरी पण आपल्याला आता एक लागतेच हुक आहे आणि तुरपाई करण्यासाठी, पिको फॉल करण्यासाठी आम्ही दोघं स्टिचिंग बी जरी केलो तरी आपल्याला लागतं. आता माझ्या मुलाला जायचं होतं ट्युशनला 15 मिनिट बाकी होते. मुलगा आधीच रेडी होऊन बसला. त्याला सांगितलं थांब थोडंसं 15 मिनटं थांब जाशील, मग त्यानं थोडंसं आराम इथं केलं. त्याच्यानंतर हे मी ब्लाऊज रेडी केलेलं आहे, भाऊजीने ते ब्लाऊज रेडी केलेलं आहे. दोघांनी 2 ब्लाऊज केलेला आहे आणि एक सगळ्यात आधी जे हिरवा आहे ते 1 दिवस आधी मी करून दिलेला आहे. आता भाऊजीला 2 साड्या पिको फॉल करायला सांगितलेले आहेत. 2 साड्या पिको फॉल त्यांनी करणार. त्याच्यानंतर एक आहे ते कॉलरचं ब्लाऊज मी स्टिच करणार. त्याच्यानंतर आता मला कॉलरचं ब्लाऊज स्टिच करायचं आहे. ते हे बघा, हे फुग्याची बाही केलेली आहे गोबी. त्याच्यानंतर आता हे जे कॉलरचं ब्लाऊज स्टिच करायचं म्हटलं तर माझं इतकं डोकं खराब झालेलं आहे. 7:30ला आपल्याला क्लायंटला द्यायचं होतं, 8:30 वाजलेले आहेत. आत्ता मी स्टिचिंगला बसलेले आहे, कारण कस्टमर असे आपल्याला जेव्हा अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं त्यावेळेस कस्टमर इतके येत होते, कोणी कपडे टाकण्यासाठी, कोणी मग फॉल नेण्यासाठी, कोणी रील नेण्यासाठी. आणि तेवढ्यामध्ये माझे 2 भाऊ आहेत शिकायला यायले, ते टेलरिंगचं काम त्यांचं जेंट्स टेलरचं आहे. ते दोघंजणं शिकायले, ते पण लेट आलेत आज त्यांचं शिकवणं. मग माझं हे पूर्ण लेट झालं. ह्या कस्टमरला सांगितले 7-7:30ला द्यायच्या ऐवजी मी तुम्हाला 10पर्यंत का होईना हे ब्लाऊज कंप्लीट करून देते. ते क्लायंटला सकाळी घालायचं होतं, तर त्याच्यासाठी त्यांना फोन लावून सांगितलं. ठीक आहे, ओके म्हणले. त्यांचं घर जवळच आहे तर ॲडजस्ट होतं, लांब घर असलं तर ॲडजस्ट होत नाही. एक वेळेस असं ॲडजस्ट करावं लागतं आपल्याला. आता इथे मी कॉलरचं ब्लाऊज शिवत आहे. हॉस्पिटलमधलं आहे हे ब्लाऊज. हॉस्पिटलमध्ये त्यांना ही साडी दिलेली आहे घालण्यासाठी. तर हे त्यांच्यासाठी हे ब्लाऊज कॉलरचं पॅक बनवत आहे. फ्रंट गोलगळा आहे आणि कॉलर ब्लाऊज आहे.
तोपर्यंत हे ब्लाऊज वगैरे स्टिच करून घेऊपर्यंत 9 साडेनऊ वाजलेले आहेत. एवढा ब्लाऊज स्टिच करून मी हुक वगैरे लावून देत होते. बघा 10 वाजलेले आहेत घडीमध्ये बघू शकता. स्वयंपाक करायचा राहिलेला होता अजून. सकाळचा स्वयंपाक थोडा होता तरी पण खिचडी थोडी लेकरांसाठी टाकायची राहिली होती. फायनल हे ब्लाऊज केले आणि हुक वगैरे लावून हे ब्लाऊज रेडी करून दिले. आजचा दिवस असा गेलेला आहे की ब्लाऊज पण झालेले नाही लवकर आपले काम पण उरकलेलं नाही. कस्टमर कधी कधी खूप वेळ वेस्ट करतात. तुमच्यासोबत पण असंच होतं का? कमेंट करा प्लीज. अशा प्रकारे हा व्हिडिओ केलेला आहे. बघा हे 4 टक्समध्ये केलेला आहे कॉलरचा. आणि याच्या आधी एक मी स्टिच केलेला होता ते प्रिन्सेस कटमध्ये कॉलरचा केलेला होता. त्याच हॉस्पिटलमधले दुसऱ्या बाईचा. आता त्या बाईला आवडलेला आहे माझं ब्लाऊज, तर हे लगेच मला दुसऱ्या बाईनं पण आणून दिलेला आहे ब्लाऊज. तर हे अशाच प्रकारे व्हिडिओ केलेला आहे. आणि हे भाऊजाईनं केलेलं आहे. ही साडी ही आणि ती भाऊजाईला करायला लावलेलं मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे. क्लायंटला बोलत बोलत मी हे व्हिडिओ केलेला आहे. क्लायंट बसलेले होते. अशा प्रकारे हा व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंतसाठी बाय. धन्यवाद.